नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. एल-एम-एसची व्हॅकन्सी निघाली आहे भुवनेश्वरवरची. तर आपण ह्याच्यामध्ये आता किती व्हॅकन्सी आहेत, कोणत्या पोस्टसाठी आहेत आणि ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय, पेमेंट काय, वॉक इन इंटरव्ह्यू आहे का ऑनलाईन आहे, हे आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी डेट रिलीज झालेली आहे त्यांची नोटिफिकेशनची 24/7/2026ला डेट रिलीज केलेली आहे याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये नाही का टेम्पररी घेणार आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टच्या बेसवरती आहे ह्या ठिकाणी पोस्ट. ह्यांचा एक प्रोजेक्ट आहे टेक्निकल सपोर्ट 2 म्हणून आहे. ह्याची एक पोस्ट आहे आणि प्रोजेक्ट नर्स म्हणून आहे त्याची एक पोस्ट आहे ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये नाही का जीन्सची नाही का त्यांना स्टडी करायची, जीन्स प्लसची त्यांना स्टडी करायची आहे. त्याच्यासाठी हे इंटरव्ह्यू ठेवण्यात आलेला आहे एल-एम-एस भुवनेश्वरचा. तर ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी वॉक इन इंटरव्ह्यू ठेवलेला आहे 20/8/2026ला. म्हणजे तारीख काय दिली त्यांनी 20/8/2026ला तारीख दिलेली आहे. तर 9:30 ते 10:30 हे टाईम दिलेला आहे वॉक इन इंटरव्ह्यूचा आणि ही डेट आहे त्याची. हे दोन्ही लक्षात ठेवायचं आपल्याला आणि आपल्याला आपलं व्ही-सी बनवून ठेवायचं आहे आणि त्यांच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे त्यांचे जे ऑपरेटर असतात त्यांच्याकडे आपल्याला त्यांचा आपला व्ही-सी पाठवायचा आहे त्या ठिकाणी. तर आता आपण हे डिटेलमध्ये बघूया क्वालिफिकेशन काय, एक्सपिरियन्स काय लागतं, काय नाही, सॅलरी किती आहे आणि पोस्टमध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूया आता डिटेलमध्ये. ह्याच्यामध्ये नाही का टेक्निकल सपोर्ट प्रोजेक्ट सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नाही का ह्या ठिकाणी डी-एम-एल-टी आपले कंप्लीट पाहिजे ह्याच्यामध्ये आणि 5 वर्षाचा ह्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. तसंच 3 वर्षाचा जर ग्रॅज्युएशन डिग्री असेल तर 2 वर्षाचा आपला एक्सपिरियन्स पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि चाइल्ड हेल्थ केअरचं आहे ना वर्क एक्सपिरियन्स पाहिजे हॉस्पिटलचं. 24,000 इतकं पेमेंट आहे आणि ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी 1 इयरचं सांगितलेलं आहे टेंडर म्हणजे ते 1 इयरचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि मॅक्झिमम 30 वर्षापर्यंत आपण हे फॉर्म भरू शकतो. आता सेकंड पोस्ट आहे याच्यामध्ये स्टाफ नर्सची पोस्ट आहे याच्यामध्ये आपल्या जी-एन-एम मिडवायफरी हे कंप्लीट पाहिजे आपलं 3 वर्षाचं एक्सपिरियन्स वर्क पाहिजे आपल्याला. चाइल्ड हेल्थ केअर आणि हॉस्पिटलचं ह्या ठिकाणी न्यूबॉर्नचं आपल्याला त्या ठिकाणी नॉलेज आणि आपल्याला रिसर्च वगैरे झालेला पाहिजे. 24,000 ह्या ठिकाणी पेमेंट आहे. 1 इयरचा यांचा पिरियड आहे त्याच्यामध्ये आणि 28 इयरपर्यंत आपण हे अप्लाय करू शकतो. आता आपण ह्याच्यामध्ये बघूयात त्यांनी प्रोसिजर सांगितलेली फॉर रिक्वायरमेंट आणि काही टर्म आणि कंडिशन सांगितलेले आहेत आपण ते बघूया ह्याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन आपलं भरून द्यायचं आहे त्यांना ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट म्हणजे आपल्याला जर तिथे इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे तर आपल्याला पोस्टने आपल्याला ॲप्लिकेशन पाठवायचं आहे त्या ठिकाणी आणि कॉन्ट्रॅक्टची ही अपॉइंटमेंट असणार आहे आपल्याला आणि लास्ट डेटच्या आधी म्हणजे डेट डायरेक्ट इंटरव्ह्यूची सांगितलेली ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी एस-सी, एस-टी, ओ-बी-सी हे कॅन्डिडेट नाही का जे गव्हर्नमेंटचे जे रूल असतात ना त्यानुसार ते एज लिमिटेशन ठेवलेलं आहे त्यांनी. तर आपण डायरेक्ट आता ह्याच्यामध्ये फॉर्म कसा फिलअप करायचा आपण ते बघूया ॲप्लिकेशनचा त्या ठिकाणी. आता आपल्याला नाही का त्या ठिकाणी जाऊन नाही का ॲप्लिकेशन फॉर्म घ्यायचा आहे काउंटरवरून त्यांच्या एल-एम-एसचे नाही का ही त्यांची डेट आणि हे राहणार आहे. ॲडव्हाइसमेंटचं त्यांचा नंबर असणार आहे ह्या ठिकाणी. डेट आपली जी असते वॉक इन इंटरव्ह्यूची ह्या ठिकाणी डेट लिहायची आपल्याला. त्यानंतर पोस्ट आपण कोणत्या पोस्टला अप्लाय करत आहे स्टाफ नर्सच्या पोस्टला अप्लाय करत आहे म्हणून स्टाफ नर्स लिहायचं ह्या ठिकाणी. त्यानंतर हे प्रोजेक्टचं राहणार आहे त्या ठिकाणी जीन्स पॉलचं प्रोजेक्ट आहे या ठिकाणी. न्यूनेटलच्या बेबींवरती वगैरे केअरवरती ते आपल्याला सांगणार आहे त्या ठिकाणी. ह्या ठिकाणी आपलं नाव लिहायचं पूर्ण मेल फिमेल लिहायचं आहे. कॅटेगरी आपली कोणती आहे एस-सी, एस-टी ती मार्क करायचं आहे. मॅरिड अनमॅरिडवरती मार्क करायचं आहे. ह्या ठिकाणी फादर्स किंवा पाऊंस नेम ह्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ आपली व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायची आहे आणि आजच्या तारखेपर्यंत आपल्याला डेट, मंथ, डेज किती झाले ते ह्या ठिकाणी फिल करायचं आहे. आपला जो परमनंट ॲड्रेस आहे त्या ठिकाणी व्यवस्थित फिल करायचं आहे. पिन टाकायचा आहे आपला. त्यानंतर आपला मोबाईल जो नंबर चालू आहे तोच टाकायचा. ईमेल आय डी बरोबर टाका ह्या ठिकाणी. जर आपलं सिलेक्शन झालं असेल तर ते कॉन्टॅक्टद्वारे किंवा ईमेलच्याद्वारे ते आपल्याला कळवतात. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे परत एकदा. त्यानंतर पिन टाकायचं आहे. टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर 2 मोबाईल नंबर आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यानंतर आपली नॅशनॅलिटी कोणती आहे ती टाकायची आपल्याला. त्यानंतर आपलं काही एज्युकेशन क्वालिफिकेशन काय झालेलं आहे 10वी 12वी ते सब्जेक्ट आपले नंतर बोर्ड युनिव्हर्सिटी कोणती आणि पासिंग इयर आपल्याला टाकायचं आहे. डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अदर एज्युकेशन आपलं जसं की एम-एस-सी-आय-टी झालं असेल, टॅली झालं असेल, टायपिंग झालं असेल ते आपल्याला फिल करायचे. पर्सेंटेज वगैरे इयर वगैरे ह्या ठिकाणी टाकायचं आहे आणि करंटली आपण ॲक्टिव्हिटीज काय करतोय ते ह्या ठिकाणी फिल करायचे. त्यानंतर आपल्याला कुठला एक्सपिरियन्स असेल जसं की हॉस्पिटलचं कॉलेजचं एक्सपिरियन्स वगैरे असेल एक्झाम्पल तसे आपल्याला नाही का एक्सपिरियन्स ह्या ठिकाणी नाव लिहायचं आहे. पोस्ट लिहायची आपली काय होतं पिरियड कुठून कुठपर्यंत सॅलरी किती ग्रोथ किती होतं आणि आपलं वर्क कसं होतं ते लिहायचं आहे ह्या ठिकाणी. त्यानंतर नेम ऑफ ॲड्रेस
म्हणजे 2 ॲड्रेस आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचा आहे. नेम टाकायचं आहे, ऑक्युपेशन टाकायचं आहे, पोझिशन आणि टेलिफोन टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर एनी अदर इन्फॉर्मेशन यू विश ॲडेड, म्हणजे तुमचं जर अदर काही इन्फॉर्मेशन असेल, नॉलेज वगैरे त्या ठिकाणी ॲड करायचं आणि डिक्लेरेशन आपल्याला एक फॉर्म फिलअप करायचं असते. ह्या ठिकाणी आपलं पूर्ण नाव टाकायचं असते. ह्या ठिकाणी प्लेस आणि डेट टाकायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला सिग्नेचर आणि फुल नेम लिहायचं आहे आपल्याला, असं ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर ही आपली आजची व्हॅकन्सी होती. LMSची व्हॅकन्सी निघालेली आहे भुवनेश्वरची. खूप छान व्हॅकन्सी आहे याच्यामध्ये. तर काही क्वेरीज असेल, काही क्वेशन्स वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याचा रिप्लाय देईल तुम्हाला. ठीक आहे. तर परत एकदा रिमाइंडर देते की ह्याची लास्ट डेट म्हणजे इंटरव्ह्यूची जी डेट आहे ती 28/8/2026 आहे आणि टायमिंग दिलेला आहे 9:30 ते 10:30 पर्यंत आपल्याला जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी ह्या ठिकाणी. जर काही क्वेरी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.